सॉरी समीर दरेकर या, समीर दरेकर यांचा सन्मान करतायत. सुनील सपकाळ साहेब यांचा सन्मान संपूर्ण व्यासपीठ करील, कारण जे काम केले ना टाळ्या होऊन जाऊ द्या. अशी व्यक्ती ह्या तालुक्याला ह्या विभागाला हे रत्न आहे. कारण वेगवेगळ्या कल्पना, शुद्ध लेखन असेल कुठलीही असो, म्हणजे बाकी गोष्टींकडे लक्ष असतं सुनील दादा यांचं. परसुले गावचे सुपुत्र आहेत. पोलादपूर तालुक्याला एक रत्न सापडला आणि सुनील दादा सपकाळ यांचा सन्मान होतोय संपूर्ण व्यासपीठावरती. चंद्रकांत दादा मोरे, किशोर भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान होते. टाळ्या होऊन सन्मानासाठी ज्यांनी 1 महिना काम केलं, मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी केली. त्यानंतर या स्पर्धेचे कोंडी विभागाचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्यांच्या अध्यक्षतेपदाखाली ही संपूर्ण स्पर्धा झाली आणि एका माणसापर्यंत, विभागातल्या कुठल्या माणसापर्यंत दादा पोहोचले नाही. आपले आमदार साहेब प्रवीण भाऊ दरेकर ते तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत ज्यांनी ही कार्यक्रमाचं नियोजन केलं, आयोजन केलं. टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या अध्यक्षांसाठी. असे अध्यक्ष होणे नाही. एक दिलदार म्हणायचं व्यक्तिमत्व राजेश दादा यांचा सन्मान होतोय. संपूर्ण व्यासपीठ जवळ या, सर्वांनी जवळ या. टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वांनी जवळ या. अंतिम क्षण आहे. ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे, हा सोहळा तुमच्यासाठी आहे, हा विभाग तुमचा आहे. मी सर्वांनी विनंती करेन की पारितोषिक वितरणासाठी सर्वांनी जवळ यायचं आहे. त्यानंतर आपल्या तालुक्यातील पलशील गावचे सुपुत्र, आमचे साथी समालोचक, ज्याचे खरोखरच 2 दिवस मेहनत करून आणि आपला आवाज आहे, हा पोलादपूर तालुक्याचा आवाज आहे, माझा भाऊ आहे, त्याचा सन्मान सूरज मोरे यांचा सन्मान संपूर्ण व्यासपीठ करील. या सोपानदादा मोरे यांच्या शुभ हस्ते होईल आणि कृष्णकांत दरेकर यांच्या शुभ हस्ते. या दोन्ही मान्यवर सोपानदादा मोरे आणि कृष्णकांत दरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. सूरज मोरे यांचा. टाळ्या होऊन जाऊ द्या. हा आपला आवाज आहे, आपल्या तालुक्याचा आवाज आहे, आपल्या पलशील गावाचा आवाज आहे. त्यानंतर 2 दिवस पंच म्हणून काम पाहिलं ते सचिनजी सावंत सर. आपणही यायचंय. सचिन सावंत सर, सचिन सावंत सर यांचा सन्मान उत्तमदादा जाधव आणि व्यासपीठ करेल. या उत्तमदादा या. त्यानंतर अशोक पवार या सन्मान. त्यानंतर अशोक पवार साहेब या. 2 दिवस पंच म्हणून काम पाहिलं. कोंडी विभागाच्या विनंतीला मान देऊन 2 दिवस काम केलं. सचिन साहेब थांबा. टाळ्या होऊन जाऊ द्या पंचांसाठी, कारण ही स्पर्धा यशस्वी करायची आहे. पंच असतील, गुणलेखक असतील, समालोचक असतील, म्हणजे सर्व प्रत्येकाचा खेळाडूपासून ते 12व्या खेळाडूचा पण इथे हातभार असतो. त्यानंतर अशोक पवार साहेब यांचा सन्मान करतील चंद्रकांत दादा मोरे आणि किशोर भाऊ जाधव. बोके घ्या. डीजे मास्टर आमचे दिलदार दादा या. दिलदार दादा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि कृष्णकांत दरेकर आणि दादांना मी विनंती करतो, या दिलदार दादा या समोर. दिलदार मनाचा कृष्णकांत दरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते घ्या. घ्या कृष्णकांत दादा या. टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्याने 2 दिवस डीजे ऑपरेट केला. यूट्यूब लाईव्ह या. यूट्यूब लाईव्हचा एक प्रतिनिधी या. ते नंतर करा. यूट्यूब लाईव्ह या. यूट्यूब लाईव्ह. एक मिनिट बघा, आपण ह्या इन्व्हॉल्व वरती पण नाव आहे ना प्रिंटेड केलं. हे सर्व काम आहे ना सुनील सपकाळ साहेब आणि राजेश दादांचं असणार, कारण हे डोकं हेच लोक लावू शकतात. यूट्यूब लाईव्हचाही सन्मान होतोय, त्यांनाही सन्मान चिन्ह द्या. इथे सन्मान झालाय. नजर
नजर चुकीने जर कुणाचा सन्मान राहिला असेल तर मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण पुढील कार्यक्रमाला जाऊया. तसेच सूत्रसंचालक म्हणून 2 दिवस आम्हाला सहकार्य केले आणि नवीन तरुण तरफदार आमचे गणेश केसकर साहेब यांचा जो मानधन आहे ते किशोर भाऊ जाधव हे देतील. तसेच कोंढवी विभागाचे सूत्रसंचालक आणि ज्यांनी लवकरच आम्हाला सहकार्य केले आहे ते सूरज मोरे यांचाही सन्मान सुगंधा मॅडम करते. तसेच डान्सिंग हंपर म्हणून तालुक्यात फेमस आहेत ते आमचे प्रदीपदादा शिंदे यांचाही मानधन सुनील पवार साहेब देते. सत्कार समारंभ झाला आहे. सर्वांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. सर्वांनी शांततेने ऐका की 2 दिवस हा कार्यक्रम करायचा आहे. कार्यक्रम म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये काय मेहनत लागते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आयोजन आणि नियोजनबद्दल आम्ही 2 दिवस बोलतोय त्यामुळे आम्ही काय जास्त बोलणार नाही. परंतु कोंढवी विभाग ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्रदादा हे आपली प्रस्तावना मांडतील. मी राजेंद्रांना विनंती करतो की आपण प्रस्तावनेला सुरुवात करूया. हॅलो, सगळ्यांनी समोर येऊन बसा ना. एक 5 मिनटं लागतील आपल्याला. 5 मिनटामध्ये आपला कार्यक्रम हे तुमच्यासाठीच आहे. एवढा मोठा कार्यक्रम आपण केलाय कोणासाठी? आपल्यासाठीच आहे. या सगळ्यांनी इकडे बसा समोर प्लीज. हॅलो, सन्माननीय व्यासपीठ, मी आता सगळ्यांचीच नावं घेत नाही, खूप सारी भाषणं होणार आहेत. उपस्थित कोंढवी विभाग ग्रामीण क्रीडा असोसिएशन मानाचा चषक पर्व 2. आपण गेल्या वर्षी ही स्पर्धा चालू केली आणि आज हे 2रं वर्ष आहे. हे 2रं वर्ष चालू करत असताना खरंच मला गेल्या वर्षी आठवते आम्ही स्पर्धा केली, आम्हाला खूप आर्थिक अडचणी आल्या. आम्ही म्हटलं ह्या वर्षी काय करायचं, स्पर्धा करायची कशी करायची. पण कमिटीने निर्णय घेतला की नाही आपली ही स्पर्धा झाली पाहिजे. स्पर्धा घेतली आणि मला खरंच सांगावंसं वाटतं इथे की कोंढवी विभाग खरंच एक तालुक्याला आहे ना एक लाभलेलं मोठं वरदान आहे. कोंढवी विभागाचा तुम्ही इतिहास बघा. कोंढवी विभागाने खरं कोंढवी विभाग हे पोलादपूर तालुक्याचं नेतृत्व करते आणि ती सांगायची गरज नाही. तुम्ही आज बघा, आज व्यासपीठावरती प्रत्येक राजकीय पक्ष असो किंवा सामाजिक असो प्रत्येक संघटनेचं नेतृत्व कोंढवी विभाग करते. कोंढवी विभाग असा एक विभाग आहे ज्याने आपल्या पोलादपूर तालुक्याला पहिला सभापती जो लाभला तो आपल्या कोंढवी विभागाचा लागला. कोंढवी विभागाचे भूमिपुत्र पहिले आमदार माननीय प्रवीण भाऊ दरेकर. म्हणजे कोंढवी विभागाचा इतिहास राजकीय पण आहे, सामाजिक सगळ्या गोष्टीमध्ये कोंढवी विभाग पुढे आहे. क्रिकेटमध्ये बोलायचं झालं तर क्रिकेटची आपण सुरुवात केली तर खरी विभागाची सुरुवात झाली ती पोलादपूर तालुक्यामध्ये कोंढवी विभागाने केली क्रिकेटची सुरुवात. जेव्हा आम्ही ज्या कालामध्ये क्रिकेट खेळत होतो, काल आम्ही सकपाल साहेबांनी सांगितलं की ही स्पर्धा आपण करत असताना आम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होतो काय आमच्याकडे होतं. आम्ही काचरामध्ये क्रिकेट खेळणारी मुलं आणि आज आपण अशा ह्या सर्कल ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळतोय. पण तेव्हा आपण कोंढवी विभागामधून आम्ही क्रिकेट खेळत होतो तेव्हा ही कोंढवी विभागाचाच पोलादपूर तालुक्यामध्ये दबदबा होता. आम्ही ज्या संघामधून खेळत होतो कालकाई क्रिकेट संघ, त्या केकेसी संघाचा पोलादपूर तालुक्यामध्ये एवढा मोठा दबदबा होता की मला सांगण्याची गरज नाही. इथे जे सगळे मान्यवर आहेत त्यांना माहीतच आहे. म्हणून मी सांगतो की कोंढवी विभाग कुठे मागे नाही आहे. सगळ्या गोष्टीमध्ये आपण पुढे जात आहोत आणि मी आज आवर्जून सांगतोय की मी
ह्या विभागाची आम्ही स्पर्धा आम्ही प्रत्येक माणसाला फोन केला. मी आता एक आवर्जून नाव घेतो, सुरेशदादा शिंदे. त्यांची माझी ओळख काहीच नाही आहे. मला एका माणसाने सांगितलं की सुरेशदादा शिंदे आपल्या विभागातलेत. मी दादांना सहज फोन केला, दादा आपल्या विभागाची स्पर्धा आहे, आपल्याकडून काहीतरी सहकार्य. म्हटलं दादाने मला लगेच बोललं, काय पाहिजे मला सांगा. माझी ओळख नाही, काही नाही. मी हे का सांगतोय की हे विभागावरती असणाऱ्या आपल्या लोकांचं प्रेम आहे. आणि म्हणून आपण आता ह्या पुढे आता आपण मागे राहायचं नाही. आपल्याला आता अजून भविष्यात पुढे आपल्याला लीक करायची आहे. आणि कोंढवी विभागाचं आपल्याला भवितव्य आता खूप पुढे चांगलं आहे, कारण का आपल्याला आपल्या विभागाला हे चांगले असे देणगीदार आणि प्रवीण भाऊ सारखी माणसं आपल्या पाठीशी उभी आहेत. त्यामुळे मित्रांनो, फक्त क्रिकेट करून चालणार नाही, तर आपल्याला भविष्यात आपल्याला सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये उतरून काम करावं लागेल. फक्त क्रिकेटसाठी नाही. आपण क्रिकेट 2 दिवस खेळतो, राहिलेले 7 दिवस आपल्याला बाकी गोष्टीसुद्धा करायच्या आहेत. मी सर्व आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. त्यानंतर खरोखरच राजेश दादांनी सांगितलं कोंढवी विभागाचा दबदबा आहेच आणि तो अख्खा तालुका पाहतोय. मी सुद्धा काल ज्यावेळी राजेश दादांनी बॅटिंग केली तर आम्ही पाहिले, आपणही पाहिले असाल. ग्राउंडवरतीच केल्या, मैदानामध्ये स्वतः केले बॅटिंग ह्या वयामध्ये. अध्यक्ष साहेबांसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर अंकुशदादा जाधव. ओके. त्यानंतर एक सुनील साहेब, आपण 2 शब्द बोला सर, कारण आपण मेहनत केले आणि तुमची मेहनत आम्ही जवळून पाहतोय. कारण एकत्र काम करत असताना बऱ्याच ठिकाणी सुनील दादा आणि आम्ही एकत्र असतो. दादा 2 शब्द मनोगत की ह्या स्पर्धेला आपण कशा पद्धतीने पुढे गेलात आणि हे असं यशस्वी आयोजन केलं त्याबद्दल सांगा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती मानाचा मुजरा करून आज आपण जी 2 दिवसाची स्पर्धा संपन्न केली, त्या संपन्न करण्यामागे सर्वात मोठा जो माझ्या पाठीशी आमचा हात होता तो आमचे राजेशदादा सकपाल, ज्यांनी प्रत्येक माणसाला फोन करून देणगी स्वरूपात आम्हाला सहकार्य केलं. सर्व खेळ करता येतात पण पैशाचा खेळ करता येत नाही, हा सर्वात महत्त्वाचा. जेव्हा पैसा जमा होतो आणि जी ॲडबाजी झाली आणि सरळ हस्ते जे व्यासपीठावर बसलेल्या सर्व बहुतेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि मी सर्व कर्णधारांना विनंती करतो की बाबा स्पर्धा ही तुमची आमची सर्वांची आहे. स्पर्धेला सहकार्य करताना प्रत्येक कर्णधाराचं योगदान असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पहिली मीटिंग पोलादपूरमध्ये घेतली तेव्हाच आपण ठरवलं होतं की कमिटीमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 3,000ची देणगी किंवा त्यांनी स्वतः आणा किंवा देणगी आणा, असं कमी प्रमाणात घडलं. तसेच कर्णधारांना पण आपण सांगितलं होतं की प्रत्येक कर्णधाराने थोडंफार योगदान द्यायचं, पण 3-4 कर्णधारांचेच फक्त योगदान आले, बाकी कर्णधारांनी फक्त खेळ दाखवला. हे कुठंतरी आम्हाला खंत वाटते. खेळाच्या बाबतीत फक्त मैदानात येऊन खेळता आणि आजूबाजूला जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा तुमच्या साईडला जातो बॉल, तेव्हा तो आणण्याचं काम पण तुमचं आहे. आम्ही जसं देणगी स्वरूपात हे एवढं मोठं व्यासपीठ मैदान सर्व मेहनत करून उपलब्ध करतो, ते तुमच्यासाठी. आम्ही काय त्या मैदानात येत नाही, पण तुम्ही पण तेवढं आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. जास्त काही बोलत नाही. किशोर भाऊ तसेच इतर सर्व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी आभार मानतो. आणि कोंढवी विभाग चषक तसेच लवकरच आम्ही कोंढवी विभाग प्रीमियम लीगची पण कल्पना राजेशदादांनी घेतलेली आहे, पण किती कर्णधार खेळाडू किती सहकार्य करतात त्यावर अवलंबून पुढील नेतृत्व करण्यात येईल. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कोंढवी विभागातील कोतवाल गावचे सुपुत्र एक रत्न म्हणावं लागेल, कारण मी तो किस्सा जिथे जिथे उत्तमदादा असतील तिथे मी तो नक्की सांगणार आहे. राधाकृष्ण चषक झालं होतं, कृष्णलीला चषक. राधाकृष्ण रेववाडी कोतवाल मोरेसाहेब आणि घागरकोंड संघ होता समोर आणि रेववाडी कोतवाल. दादा बरोबर ना, घागरकोंडच होता ना, घागरकोंड संघ होता. 1 वर्ष होईल आता. फायनल मारली होती संघाने, राधाकृष्णाने. मी समालोचन करत होतो आणि माझ्याकडे बुको लिहून आलं की फायनलचा चषक हे घागरकोंड संघाला देणार आणि 2य क्रमांकाचं बक्षीस घेऊन घेतलं ते आमचे उत्तमदादा आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. अतिशय बारकाईने लक्ष. आजच मला त्यांनी एक हरिपाठाचं पुस्तक दिलंय, छोटंसं आहे, जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी माझ्याकडून घ्या. म्हणजे मुलांना फक्त क्रिकेट नाही आहे, पण आमच्यासारख्या तरुणाला भक्ती मार्गामध्ये पण ओढण्याचं काम किंवा मार्गदर्शन करणारे उत्तमदादा जाधव सकपाल का जाधव
जाधव, इथं सकाळ लिहिलं ना, जाधव साहेब, उत्तमदादा जाधव साहेब, सॉरी, मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या विभागाला 2 शब्द मार्गदर्शन करायचे. टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. 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 राजे शिवछत्रपती, सन्माननीय व्यासपीठ मोठं असल्यामुळे आणि सर्वच रत्न आहेत. 52 कसी सोनं, ज्यांची ज्यांची आपण नावं घेऊ ती रत्नच आहेत. त्यामुळे हा मोठा व्यासपीठ असल्यामुळे आणि आमच्या अध्यक्षांनी जे भाषण केलं ती चौपेर फटकेबाजी केली. कारण आम्हाला माहिती होतं ज्यावेळेस कोंढवी विभागाची दादा पहिली जेव्हा मीटिंग झाली, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोंढवी विभाग पुढे, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना कोंढवी विभाग पुढे, परंतु हे आयोजनामध्ये कोंढवी विभाग कुठेतरी पाठीमागे जात होता. आणि त्याची व्हॉट्सअपला जेव्हा चर्चा व्हायची 1-2 वर्षापूर्वी, कोंढवी विभागाचं आयोजन नाही, कोंढवी विभागाकडे नेतृत्व नाही, आणि त्याची सर्वप्रथम एक पहिली बैठक पोलादपूरमध्ये झाली होती. आपण समाजाच्या रूढीप्रमाणेच एक बैठक घेत असतो आणि त्याप्रमाणे एक पहिली बैठक पोलादपूरमध्ये झाली. दुसऱ्या बैठकीचं आयोजन दादरमध्ये झालं आणि तेथे सर्वप्रथम आम्ही 20-25 जण असू दादा, परंतु कोंढवी विभागाच्या नावाने काहीतरी आपण खरोखर एक चांगलं नेतृत्व आपण शोधायचं आहे आणि या उद्देशाची मीटिंग होते. आणि तिथे स्वतः राजेशदादा सकपाळ नव्हते, परंतु सुनीलदादा सकपाळ यांच्याकडे एवढं मोठं अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांनी एक हिरा ओळखला आणि सर्वांनी अनुमती दिली की राजेशदादा यांचं क्रिकेटमध्ये एक चांगला सहभाग आहे, समाजामध्ये त्यांचं चांगलं नेतृत्व आहे. कारण ज्या गावामध्ये ते काम करतात, कोतवाल बुद्रुक हा राजकीय क्षेत्रामध्ये म्हणा एक प्रगत असलेलं एक गाव आहे कोतवाल गाव, आणि त्या गावामध्ये राजेशदादासारखा एक छोटा मुलगा, आमचे दरेकर साहेब इथे आहेत आणि दरेकर साहेब आवर्जून उल्लेख करतात ज्या ज्या ठिकाणी जिथे जातील, आणि त्यांच्याकडे KKCची जी जबाबदारी दिली, नुसतं क्रिकेट न ठेवता त्यांनी गावाला संघटित करून एक नेतृत्व चांगलं उभं केलं. आणि त्या नेतृत्वामुळे नकळत राजेदादांकडे कोंढवी विभागाची जी मागणी आली, त्या KKCच्या कार्यांच्या अनुभवावरती राजेदादांकडे जी मागणी आली आणि त्यांच्यावरती टाकलेला विश्वास राजेशदादांनी हा सार्थकी करून दाखवलेला आहे. कारण मैदानावरती बॅटिंग करण्याचा जो अनुभव आहे तो त्यांनी समाजामध्ये वापरला आणि हा क्रिकेटचाच अनुभव समाजाचा त्यांच्या अंगी आलेला आहे. आज प्रवीण भाऊ दरेकर यांच्यासारखं एक तालुक्याचं नेतृत्व इथे येऊन गेलं, हे पण राजेदादा दरेकर साहेब, किशोरभाऊ मोरे साहेबांचं, सर्वांचं आपल्या कोंढवी विभागाचं एक मोठं योगदान आहे. खरं म्हणा मान्यवरांना बोलायचं असताना जास्त भाषणं जर आपण केली तर त्याच्यामध्ये, परंतु जी लोक व्हॉट्सअपला बोलतात ती कार्यरत नसतात. म्हणून आपल्या कोणी व्हॉट्सअपला जास्त बोलू नका, कार्याने आपला रोल द्या. जिथे जिथे कोंढवी विभागाचं काम असेल तिथे तिथे सकाळपासून मैदानामध्ये थांबा. आमचा रोल असो कार्याचा, आम्ही कार्य करून समाजामध्ये उभं राहिलो. आता मोरेसाहेब मगाशी म्हटले की उत्तम तुम्ही कुठेतरी थोडंसं कमी पडताय आणि जरी आर्थिकदृष्ट्या जरी कमी असले तरी तुम्ही थोडंसं लक्ष द्या. दादा खरोखर तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन जरी असेल, आम्ही आर्थिक बाजूने जरी कमकुवत असलो तरी मेहनतीच्या बाबतीने दादा तुम्ही जिथे जिथे सांगाल तिथे तुमच्या पाठीमागे आम्ही थांबू. किशोरभाऊ, सर्व मान्यवरांचं, दरेकर साहेबांचं या ठिकाणी सर्वांचं ऋणानुबंध आभार आहोत. आम्ही बाकीचे आमचे जाधव साहेब असतील, मोरे साहेब असतील, सर्व पदाधिकारी आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांचं कुणाचाही गुणविशेष म्हणजे न करता येथे थांबतो, कारण आपल्या मान्यवरांना बोलायचं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला, धन्यवाद उत्तम दादा. त्यानंतर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतदादा मोरे साहेब 2 शब्द मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज कोंढवी विभाग मानाचा चषक, या चषकासाठी व्यासपीठावरती पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख आणि एक आगली वेगळी तालुक्याची शान, आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या विभागाचे लाडके किशोरदादा जाधव या व्यासपीठावरती उपस्थित आहेतच.
परंतु आज कोंढवी विभागाच्या माध्यमातून आपण ज्यांच्याकडं एक महिनाभर निरीक्षण करत होतो ते राजेशदादा सकपाळ आणि ही संपूर्ण कमिटी ज्याप्रमाणे एखाद्या घरातलं इलेक्शन लागावं आणि ह्यांनी बारकाईने प्रत्येकाचा फोटो आणि त्याचं बॅनर व्हायरल करावं, त्याप्रमाणे या कमिटीचे सर्व पदाधिकारी, आमचे शरद निगुडशे असतील, अजयदादा कदम असतील, प्रत्येकाने, कारण या ग्रुपला मी ॲड आहे, प्रत्येकाने बारकाईने काम करत आज हे कोंढवी विभाग मानाचं चषक पार पाडलं. या चषकामध्ये 24 संघ सहभागी झाले. या 24 संघामधून 3 आपले विजेते संघ आहेत आणि बाकी संघांनी सहभाग घेऊन हारजीत करून परतलेले आहेत. तरी सर्व संघांचे मी अभिनंदन करतो, कारण आपण आज पोलादपूर तालुक्याकडे पाहिलात तर तुम्ही ही पोलादपूरची रत्न आहात. ही रत्न जपण्याचं काम हा बसलेला व्यासपीठ आणि संपूर्ण कमिटी कशा प्रकारे करते. आज तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो आमचे गणेशदादा केसरकरांनी समालोचकाच्या भूमिकेतून सांगितलेलंच आहे. परंतु प्रत्येक खेळाडूमध्ये ही खेळाडू वृत्ती निर्माण झाली पाहिजे, त्याच्याकडे तालुक्याचा स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. हा तालुका जपण्याचं काम पुढच्या पिढीमध्ये तुम्ही करणार आहात, परंतु आदर्श देण्याचं काम हे व्यासपीठ आणि ही संपूर्ण कमिटी करते. याचा अर्थ तुम्ही खेळापुरते मर्यादित नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे, कारण तुमच्याकडून ज्या आम्हाला अपेक्षा आहेत फक्त खेळच नाही. उद्या तालुक्यावरती कुठला प्रसंग आला तर पहिले युवकाला हाक मारली जाते आणि युवक सगळ्यामध्ये अग्रगण्य असतो. आज प्रवीण भाऊंनी सांगितलं की आपल्याला क्रीडा संकुलन हे पाहिजेच आणि क्रीडा संकुलन झाल्याशिवाय हा बसलेला माझा व्यासपीठ आणि समोर असलेला खेळाडू हा गप्प बसणार नाही. त्याचं कारण आपल्या कापड्यामध्ये MIDC जागा आहे आणि तिथे एक मोठं ग्राउंड, कापडा प्रीमियम लिंक काल झाली तिथे मोठं ग्राउंड त्यांनी बनवलेलं आहे आणि ते MIDCचं आहे आणि तिथे आपल्याला संकुलन बनवायचं आहे. संपूर्ण पोलादपूर तालुक्यातला खेडेगावातला खेळाडू 5 वर्षापासून त्याला प्रशिक्षण देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्याची सुरुवात या 2024मध्ये झालीच पाहिजे. कारण प्रवीण भाऊंसारखा आपल्या घरातले आमदार, विरोधी पक्षनेते भरत शेठ गोगावले आपले सर्वांचे लाडके आमदार, एक गोरगरिबांचे कैवारी, मग ही बसलेली कोणाची आहेत? ही बसलेली मुलं कोणाची आहेत? या गोरगरीब शेतकऱ्यांची आहेत आणि या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आपल्या आमदारांकडून हक्काचं व्यासपीठ आणि हक्काचं संकुलन हे झालंच पाहिजे. आम्ही सर्व एकमताने, कोणी कुठल्याही पक्षाचं काम करो, पण तालुक्यासाठी, कुठल्या कामासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, समाजाच्या हितासाठी, मुलांच्या पुढच्या पार्श्वभूमीसाठी आम्ही एकमताने, एक विचाराने आणि एखाद्याने सांगितलेलं ऐकून एकत्र बसून निर्णय घेऊन तुम्हाला न्याय देऊ आणि हे संकुलन पूर्ण करण्याचं काम प्रवीण भाऊंनी जो शब्द दिलाय तो खरोखरच पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत आणि असे प्रेमळ आमदार आपल्याला मिळणार नाहीत. तुम्ही भविष्यात पाहिलात तर बऱ्याच शेठना लहानही मूल फोन करतं, 10 वर्षाच्या मुलांनी फोन केलं तरी शेठ उचलतात. केवढा मोठा तालुक्याचा अभिमान आहे. आज आपल्या शेतकऱ्याचा आमदार संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 40 आमदारांना सांभाळून महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. आपल्याला किती अभिमान पाहिजे. शेठ ही एका पिंपलवाडीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत आणि आज एवढं मोठं नेतृत्व करतायत. आज आपल्या विभागाने पाहिलं कोंढवी विभाग सगळ्यामध्ये अग्रगण्य आहे. मग आपण कमी कशामध्ये आहे? आपल्या मुलांना फक्त एक क्रीडा संकुलन पाहिजे आणि त्याचं नेतृत्व आमच्या राजेशदादांसारखे जर एखादी हुशार व्यक्ती असेल तर खरोखरच त्यांनी पुढाकार घ्यावा. आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलांनी त्यांना खरोखरच पाठिंबा देऊ. नवे तर क्रीडा संकुलनासाठी एखाद्याचा प्राण गेला तरी आम्ही द्यायला तयार आहोत. पर क्रीडा संकुलन हे तालुक्यात झालं पाहिजे. खेळाडू हा
खेळाडू वृत्ती दाखवण्यासाठी तयार करायचा असेल तर आपला मूलभूत पाया क्रीडा संकुलन. आज आपण 5 वर्षामध्ये पाहिलात पोलादपूर तालुक्यामध्ये 4,500 ते 5,000 मुलं एकत्र खेळत आहेत आणि एकमेकाच्या संपर्कात आहेत. केवढी मोठी संपत्ती आहे ही. जमवण्याला पैसे द्यावे लागले नाहीत, पैसे त्यांनीच खर्च करून हे सगळं जमवलेलं आहे. आणि ही खेळरत्न जपण्याचं काम या व्यासपीठाने करायचं आहे. कारण यांना जर मार्गदर्शन चांगलं केलं नाही तरी चांगल्या मार्गाला जाणार नाहीत. म्हणून ग्राउंडमध्ये येताना, ग्राउंडमधून बाहेर जाताना, आपल्या समाजामध्ये उठता बसताना लहान मोठ्याचा आदर करणं, आपल्या वडील उपोर्जित लोकांनी जे चालवलंय ते सांभाळणं हेच आपलं कर्तव्य आहे. एवढेच बोलतो, इथेच थांबतो. मी जास्त बोललो तर दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोरे साहेब. खरोखरच तालुक्याच्या तरुणांना ही गोड बातमी आहे. क्रीडा संकुलन लवकरच म्हणजे काम चालू आहे. आम्ही त्याच्या सोबत आहोत, पाठपुरा चालू आहे, उत्तमदादा करतायत आणि लवकरच आपल्याला क्रीडा संकुलन भेटणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या ह्या संकुलनसाठी. कारण ही जी व्यासपीठावर मंडळी बसलेत त्यांनी जे क्रिकेट खेळलेलं आहे आम्ही पाहिलेलं आहे आणि त्यांनी खेळलेलं आहे आणि आजचं क्रिकेट बदललं आहे. पोलादपूर तालुका क्रिकेटमय झाला आहे. असोसिएशन किती आहेत याचं आम्हाला घेणं नाही, पण आमचा क्रिकेट मोठं होत आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं आहे. क्रिकेट जिंकलं पाहिजे आणि क्रिकेटचा विजय झाला पाहिजे. आज मला सुद्धा राजेश दादा आणि सुनील दादा सपकाळ आणि उत्तम दादा या तिन्ही मान्यवरांनी संपर्क केला आणि कोंढवी विभागामध्ये 2 दिवस बोलण्याची, समालोचन करण्याची संधी दिली. चुकलं असेल काही तर मोठ्या मनाने पोटामध्ये घ्या. कारण कापडा प्रीमियर लीग होती आणि तिथेही मला बोलवलं होतं, परंतु मी बोललो आमचा कोंढवी विभाग म्हणजे तोही विभाग आपलाच आहे, परंतु मी इथेच थांबलो आणि तिकडच्या प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्या आणि तिथं आम्ही दुसरा माणूस दिला. तीही प्रीमियर लीग अतिशय चांगली झाली. कापडा विभागाची चांगली स्पर्धा झाली. इथे आपण पाहतोय त्यानंतर कृष्णकांत दादा दरेकर साहेब महामंत्री मागील मॅचमध्ये सुद्धा आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं होतं. ते 2 शब्द मार्गदर्शन करतील. कृष्णकांत दरेकर साहेब मागील मॅचचं मार्गदर्शन आजही आमच्या कानावरती आहे. दादा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी समता आणि समानता ह्याचा मूलमंत्र दिला, ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज या ठिकाणी कोंढवी विभाग ग्रामीण क्रीडा असोसिएशन या स्पर्धेनिमित्त उपस्थित, खरं म्हटलं तर आमचं मार्गदर्शक म्हटले तरी किशोरदादा जाधव, त्याचबरोबर आता ज्यांनी खऱ्या अर्थाने चांगलं मार्गदर्शन केलं मोरे साहेबांना मला वाटतं जायचं आहे, ते मोरे साहेब या ठिकाणी माझे सहकारी उत्तमदादा जाधव, त्याचबरोबर या आमच्या कोतवाल गावावर खऱ्या अर्थाने ज्यांचं प्रेम आहे, मी नेहमीच त्यांचा उल्लेख करतो. कुठलंही काम असो, मग वयावाटप असो किंवा अनेक सामाजिक कार्यामध्ये आम्हाला ज्यांचं भरभरून सहकार्य लाभतं ते आमचे सुनील पवार साहेब आणि पाटील साहेब आणि आमची ही कोतवालगावची सुकन्या मोरे, त्याचबरोबर सेलार आणि व्यासपीठावर सर्व मंडळींनी ज्यांनी ह्या क्रिकेट असोसिएशनचं आयोजन नियोजन केलं आहे, ते या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेशजी सकपाळ, सुनीलजी जाधव, सुनीलजी सकपाळ, त्याचबरोबर आमचे कदम आणि अजय कदम. खरोखरच मगाशी आपले समालोचन करत होते केसरकर, मी उत्तमदादांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला, मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. खरोखरच सुनील सकपाळ आणि उत्तम जाधव तुम्ही बरोबर हेरलत आणि ह्या आमच्या कोतवाल गावचा हिरा,
या कोंडवी असोसिएशनमध्ये काम करण्यासाठी त्याला तुम्ही बरोबर सोबत घेतलं. आज कोतवाल गावामध्ये हे राजेशजी सकपाळ ज्या पद्धतीने काम करत होते, फक्त क्रिकेटच खेळत नव्हते, तर ह्या कोतवाल गावामध्ये सामाजिक बांधिलकी, सामाजिक एकोपा हे जपण्याचं काम जर कुणी कोतवाल गावामध्ये केलं असेल तर ते आमचे राजेश सकपाळ. आणि अशी व्यक्ती, असा आमचा हिरा आज तुमच्या कोंडवी असोसिएशन, ग्रामीण असोसिएशनमध्ये काम करतोय. आम्हालाही बरं वाटतं. आणि खरंच मी मागे ज्या पद्धतीने सांगितलं होतं की तुम्ही कुठल्याही गोष्टीला आम्हाला आवाज द्या, तिथं आम्ही ओ देण्याचं काम नक्कीच करू. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ही सर्व जी मंडळी बसलेली आहे, ह्याच्यापूर्वी मला मगाशी आठवण आली होती किशोर भाऊ की आम्ही खेळायचो, परंतु सुट्टी वगैरे पडल्यानंतर त्या चोंड्यांमध्ये खेळायचो, परंतु कोंडवी विभागाची ह्या मॅच व्हायच्या त्यामध्ये खेळायचो. परंतु आता हे चित्र थोडंसं बदललेलं आहे. आता आपण रोजगारानिमित्त, कामधंद्यानिमित्त मुंबईसारख्या ठिकाणी येऊनही ह्या ठिकाणी आपल्या कोंडवी विभागाचा अशा प्रकारे मॅचेस होतात. आणि हे जे तुम्ही ह्या 2-3 वर्षापासून चालू केलेलं आहेत, त्यामुळे मी सर्वप्रथम तुम्हा मंडळींचं या कोंडवी विभागाच्या संपूर्ण जनतेच्या वतीने आभार मानेन. कारण ह्या आपल्या मुलांना ज्या प्रकारे तुम्ही ह्या खेळामध्ये चालना देताय ही छोटी बाब नाही. मगाशी मोरेंनी उल्लेख केला की आपलं क्रिकेटचं कुठंतरी क्रीडा संकुलन होणं गरजेचं आहे. मागे सकपाळ, राजेजी सकपाळ, उत्तमजी जाधव, सुनीलजी सकपाळ या मंडळींनी प्रयत्न करून भाऊंच्या माध्यमातून भरत शेठ आमदार भरत शेठ साहेबांच्या माध्यमातून आपण त्याला चालना देत आहोत. खरं म्हटलं तर ह्या आपल्या कोंडवी पोलादपूर तालुक्याला, खास करून कोंडवी विभागाला आपल्याला 2 रत्न लाभलेली आहेत. आणि ह्याचा कसा फायदा करून घ्यायचा हे आपल्या हातामध्ये आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे प्रवीण भाऊ दरेकर, त्याचबरोबर आपल्या महाड पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले. मगाशी उल्लेख केला की भरत शेठनाही लहान पोरांनी फोन केला तरी त्या फोन त्यांचं उचलणार, काय काम असेल त्याची विचारपूस करणार, कुठलाही प्रॉब्लेम असेल तिथं ते पोचणार. त्याचबरोबर प्रवीण भाऊही, त्यांना एवढा तालुक्याचा एवढा अभिमान, स्वाभिमान आहे, कुठेही जाऊ दे. मागे राजेशनी त्या गोष्टीचा उल्लेख केला, मी इथं आवर्जून सांगू इच्छितो, तुमच्याही कानावर असणं गरजेचं आहे. भाऊ जेव्हा विरोधी पक्षनेते झाले आणि आम्ही नागपूरला गेलो, आम्ही म्हटलं चला असंच जाऊया, म्हटलं भाऊ कुठे भेटणार आहेत, पण एक नागपूरची ट्रिप तर होईल म्हणून आम्ही गेलो. तर भाऊंचं अधिवेशन चालू होतं, अधिवेशन संपलं, अशा वरती पायऱ्या होत्या आणि भाऊ बाहेर पडले आणि पत्रकारांनी त्यांच्यावर गराडा घातला. मी राजूला म्हटलं आता आपलं काम संपलं, आपल्याला भाऊ भेटत आहेत की नाही काय माहिती नाही, पण आपण आपली गाडी पकडायची. असा बोलत असताना आमदारही त्यांच्या समवेत होते, सुनीलजी सकपाळ त्यांच्या समवेत आमदारही असताना कसं काय लक्ष भाऊंचं नेमकं राजूवर गेलं. आणि भाऊंना क्षणाचाही विलंब न करता त्या पायऱ्या जशाच्या तशा धावत, जसा गावचा माणूस धावत येतो तसे भाऊ राजू करत खालपर्यंत आले. ते आमदार होते, त्यांनी हाही विचार केला असता की राजूवरती येईल मी आवाज मारल्यानंतर आणि आम्ही नक्कीच गेलो असतो, परंतु भाऊ खाली उतरून, स्वतः पायऱ्या उतरून राजूपर्यंत आले. आम्हालाही डोळ्यात किशोर भाऊ अश्रू आवरणाशी झाले, कारण आम्हालाही वाटलं जे भाऊ आमचे, जे पहिले भाऊ होते ते आजही आहेत, उद्याही राहतील आणि असेच राहतील, असं आम्ही मनाला गाठ बांधून तिथून नागपूरवरून निघालो. अशी आपल्याला रत्न भेटलेली असताना तुम्ही सर्व मंडळींनी त्याचा कसा फायदा घेता येईल, आपला कोंडवी विभाग कसा अग्रेसर होईल, प्रत्येक कार्यात, सामाजिक कार्यात असो, क्रीडा क्षेत्रात असो, अनेक क्षेत्रात असो, परंतु तुमच्यासारखी मंडळी हाताला हात घालून जोपर्यंत एकोप्याने पुढे लागत नाही तोपर्यंत कोंडवी विभागाचा आपला विकास होणार नाही. परंतु मला शाश्वती आहे की तुमच्यासारखी तरुण मंडळी जी ह्या रायगड जिल्ह्यातील कोंडवी विभागातील, तुम्ही नक्कीच आपल्या कोंडवी विभागाचा विकास कराल एवढी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. तुम्ही आम्हाला बोलवलंत, सन्मानित केलं, उपकृत केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा या कोंडवी विभाग ग्रामीण क्रीडा असोसिएशनचं आभार मानतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण पाहिलं प्रवीण भाऊ दरेकर आणि राजेशदादांचं प्रेम. हे अध्यक्षपद नावाला राजेशदादांचं आहे, पण हे कोतवाल गावाचं आहे, एवढं लक्षात घ्या, कारण ही गावाची पण तेवढीच जबाबदारी आहे.
मी आता आमंत्रित करतो किशोर भाऊ जाधव यांना की आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो हॅलो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मागाटेने सरचिटणीस कृष्णकांत दरेकर साहेब आपल्या कोतवाल गावचे रहिवासी आहेत. त्यानंतर या कोंढवी विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष राजेशदादा सकपाळ, तसेच उत्तमदादा जाधव, आमच्या कोंढवी विभाग महिला पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख शिवसेना सुगंधाताई मोरे हॅलो चिक आणि हॅलो कोंढवी विभाग हॅलो चिक संपर्क प्रमुख शिवसेना सुशीलाताई शेलार गाव कोडपण, सन्माननीय व्यासपीठ आणि हॅलो हॅलो समोर उपस्थित असलेले सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडू, त्याचप्रमाणे इथं येऊन गेलेले सर्व, जसं आताच इथं भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वांचे लाडके आमदार प्रवीण दरेकर साहेब हे इथून आपल्याला मार्गदर्शन करून नुकतेच गेले. बांधवांनो, आपण हा जो कार्यक्रम कोंढवी विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो काय घेतलेला आहे, इथं 2 क्रिकेट असोसिएशन पहिल्या आहेत, परंतु त्या क्रिकेट असोसिएशनचे शिल्पकार आणि सुरुवात आपल्या भागातील हे जे आता लीड करतायत कोंढवी विभागातून ह्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केलं. हा कोंढवी विभागाचा गौरव. आता त्याचे एकाचे 2 झाले, परंतु सुरुवात ही आपल्याकडूनच झाली आणि त्याच्यानंतर घर वाढत गेल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आपण मोठं व्हावं आणि त्या अनुषंगाने त्याचे 2 भाग झाले. परंतु बांधवांनो, मी आयोजकांना आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व जी मंडळी आहे आपल्या कोंढवी विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची, आपण तालुक्यावरती आज नाही बोलूया, कारण चंद्रकांत मोरे साहेब आता नुकतेच गेले, चांगले मार्गदर्शन करून गेले आपल्याला, आता तेही नाही तिथं ऐकायला. आणि ह्या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष इथं नाहीत, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर न बोलता आपल्या भागावर जास्त बोललं पाहिजे. बांधवांनो, जसं तिकडं समोर बघितलं की प्रत्येकाला वाढायचं असतं आणि त्याच्यामध्ये 2 भाग असोसिएशनचे झाले. तुम्ही किती चांगलं करा, अतिशय राजेशदादा तुम्ही चांगलं करताय. तुम्हाला सहकारी करणारी ही जी काय तुमची कमिटी मेंबर्स वगैरे आहेत, प्रत्येकाला शर्यतीतून पुढे जाण्याचा साठी वेळ काळ लागतो आणि तो वेळ काळ तुम्ही तुमच्या कामाच्या माध्यमातून घ्यायला पाहिजे, ना की एक दुसऱ्याचे पाय खेचून किंवा घाईघाई करून करू नका. वेळ येतो गावामध्ये, आपण एखाद्या छोट्याशा पदावर असतो, एखाद्या कमिटीमध्ये काम करतो, छोट्याशा पदावर असताना आपल्याला, आपण सेक्रेटरी असताना आपल्याला अध्यक्ष कार्याध्यक्ष ह्या सगळ्या वरती पदावर जायला वेळ लागतो आणि आपण त्याला योगदान द्यावं लागतं. आणि मग आता राजेशदादांच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात केली आणि ही सुरुवात चांगली झाली, हिला कोणाची नजर लागू नये. आणि म्हणून मी कमिटी मेंबर्स असतील, मग ते इथं आमचा सुनील सकपाळ हा त्यावेळेला पण अग्रगण्य होता सगळ्या ह्याच्यामध्ये, आजही लीड करतोय. त्याच्यानंतर गणेशदादा आमचं कदम, शरददादा निंगुडसे असतील, आमचे
सडवलीचे जाधवदादा असतील, आमचा सोपानदादा असेल, सर्व मंडळी, अनेक मंडळी आहेत इथं, मान्यवर पवारसाहेब आहेत, त्याच्यानंतर आमचा जितेंद्र जाधव हा तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात चांगलं सहकार्य करत असतो आणि त्यांच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारचं काय आखणी वगैरे असते, काय करावं काय नाही. दादा तुम्ही काम केलं, तुमच्या कामाची तोड नाही, सगळी कामं सगळी करतात, माईकवर सगळे बोलतात, परंतु छोट्या छोट्या कामापासून एखाद्या माणसाच्या वरती प्रत्येक माणसावर नजर ठेवून त्याला ह्या कामाला आकार देण्याचं काम तुमच्यासारखी माणसं करतात. बांधवानं तुम्ही खेळाडू आहात, घाई करू नका, हे खेळाडू आहात. तुम्हाला आज कोण जिंकलं कोण हरलं त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या खेळामध्ये सहभाग घेतला, आपली कला कौशल्य दाखवलं आणि प्रयत्न केलात. मी पास का नापास ही नंतरची गोष्ट झाली, परंतु अतिशय सगळ्या टीम चांगल्या खेळल्यात. 6-7 टीम, ह्या 24 टीममध्ये 6-7 टीम तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये खेळल्यात, प्रत्येकाला हक्क आहे 1 नंबर येण्याचा. पॉर्सुले टीम तर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळत होती, परंतु शेवटी हार जीत ही असते. हे एखादं थोडंसं गणित चुकलं आयुष्यामध्ये, तसं ते खेळाचं पण आहे, त्याप्रमाणे झालं. विजेत्या सर्व संघांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ज्यांचा पहिला नंबर आला त्यांनाही शुभेच्छा, दुसरा आला त्यांनाही शुभेच्छा आणि तिसरा नंबर आला त्यांनाही शुभेच्छा. आणि जे इथं सहभागी झाले त्यांना खूप खूप पोलादपूर तालुका कोंढवी विभाग खूप खूप शुभेच्छा. बांधवांनो, आता इथं विषय आला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं क्रीडा संकुलन असलं पाहिजे. आपण भरत शेटनेही सांगितलं, आपले आमदार प्रवीण भाऊ दरेकर स्वतः आपण न सांगता ते बोलले. म्हणजे आपल्या जवळ एवढी रत्न आणि एवढी मोठी माणसं असताना आपल्याला त्या गोष्टीची काळजी करायचं कारण नाही. परंतु बांधवांनो, या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा मात्र करावा लागतो. बोलणं आणि क्रीडा संकुलन काय हॅलो हॅलो चेक. चालू आहे आता आणि हे नागपूरचं अधिवेशन चालू असताना अनेक तालुक्याचे प्रश्न, आपल्या भागाचे प्रश्न घेऊन मी नागपूरला 13-14 तारखेला जाणार आहे. मला तर असं वाटतं की जे अनेक विषय आहेत त्याच्यापैकी पर्सुले हॉस्पिटलचा आमचा विषय असेल, तालुक्याचे अनेक विषय आहेत, धरणांचे प्रश्न आहेत, लोकांच्या जमिनीचे प्रश्न आहेत, जमिनीचा मोबदला, त्या सगळे अनेक प्रश्न आमदार आपले सगळे पाठपुरावा करतात. परंतु आपण जर समोर असलं तर आपण त्यांना म्हणतो बोला, हे तिथं जाऊन आम्ही काम करत असतो. ते करतच असतात, त्यांना फक्त जाणीव करून द्यायची ही गरज असते, त्यांच्याकडे अनेक विषय असतात. आणि आता जेव्हा आम्ही जाणार आहोत त्यावेळेला जर का तुमच्याकडून असोसिएशनकडून तुमचं एक लेटर त्यांचं एक लेटर मी घेतो, मागणी पत्र असावं लागतं, ते दिलेलं आहे तर त्याची मला एखादी प्रत दिली की त्यांना त्याची जाणीव करून आपण देऊया. इथं आपण प्रत्येक वेळेला ते भेटले की आपण प्रत्येक वेळेला त्याची जाणीव करून देतोय, परंतु अधिवेशनामध्ये त्याचा उठाव कुठेतरी झाला पाहिजे. भाऊ आत्ताच बोललेत आणि भाऊंसाठी ही गोष्ट ताजी आहे आणि भाऊंना तो विषय आपण हातात देऊया. तर त्या गोष्टीचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. आणि आपण जे काय हा कार्यक्रम फार अतिशय कोंढवी विभाग हा कार्यक्रम आज जो सक्सेस झाला, मला थोडक्यात बोलायचं होतं परंतु थोडक्यात बोलून चालणार नाही. हा जो कार्यक्रम सक्सेस झाला, तुम्ही सगळ्यांनी सकाळपासून बोलताय, सगळे बोलताय आणि अतिशय चांगला नजर लागेल अशी तुमची एकी ह्या कार्यक्रमामध्ये, जसं घरात एखाद्याचं लग्न असतं ना आणि प्रत्येक कार्यकर्ता उठून त्याला हातभार लावतो, त्या प्रकारचं योगदान ह्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक छोट्या मोठ्या, मी मोठा का तू छोटा, तू छोटा का मी मोठा हे न बघता अगदी अध्यक्षांपासून कार्याध्यक्षांपासून छोट्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत कमिटी मेंबर्सपर्यंत काम केलं गेलं. खरी आपली कोंढवी विभागाची ओळख आहे. मगाशी आपल्या चंद्रकांत दादांनी कोंढवी विभागामध्ये काय नाही, सगळंच आहे कोंढवी विभागामध्ये. राजेश दादांनी सांगितलं खरं तर कोंढवी विभागामध्ये खूप आहे काय, परंतु आपण या सगळ्या मुलांना खूप उशीर झालेला आहे. सगळ्या गोष्टीचा उहापोह कुठंतरी वेगळ्या माध्यमातून आपण कुठल्या व्यासपीठावरती करू, क्रिकेटच्याच व्यासपीठावर करू. जे आपल्याला नक्की बोलायचं आहे, आपण कोंढवी विभागाला हे जे तुम्ही काय आकार दिलेला आहे क्रिकेटच्या माध्यमातून, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याला लवलेश न लागता सामाजिक दृष्टिकोनातून मुलं घडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून घडेल अशी मी तुमच्याकडून आशा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, नक्कीच किशोरदादा आणि आबा, तुम्ही आम्हाला जे मार्ग दे, आम्ही सुद्धा ही झेप घेतोय ती तुमच्या जीवावरतीच घेतोय. तुमची जी थाप आमच्या पाठीशी आहे
आणि त्या माध्यमातूनच आमचं हे सगळं काम जे होतं आहे ते तुमच्या माध्यमातूनच होतं आहे. भाऊंसारखी माणसं आपल्या पाठीशी आहेत. आत्ता मी मुद्दामून माईक घेतला की मग अशी आबाने किस्सा सांगितला. मी अजून एक कालचा किस्सा सांगतो. मी काल सकाळी भाऊंना 12 वाजता फोन केला, भाऊ तुम्ही उद्या कार्यक्रमाला यायचं आहे. भाऊंनी मला म्हटले की भाऊ राजू मला तू रात्री फोन कर, मी तुला सांगतो. मी रात्री भाऊंना 9 वाजता फोन केला, भाऊ उद्याचं काय. मला म्हटले राजू मला एक 10 मिनटं दे, माझी हेलिकॉप्टरची व्यवस्था होते आहे, मी कसंही तुझ्या कार्यक्रमाला पोचेन की जेणेकरून मला पोलादपूरवरून संध्याकाळी एअरपोर्टला पोचता येईल. मी म्हटलं भाऊ कार्यक्रम पोलादपूरला नाही आहे, कार्यक्रम आपला ठाण्यामध्ये आहे. तुम्ही विचार करा, म्हणजे आपल्या एवढ्याच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी जो माणूस हेलिकॉप्टरची व्यवस्था करून पोलादपूरला यायला तयार झाला होता, म्हणजे त्या माणसाचं आपल्यावरती किती प्रेम आहे. मी भाऊंना सांगितलं भाऊ कार्यक्रम पोलादपूरला नाही ठाण्याला. म्हटले राजू तू सगळी व्यवस्था कर, मी किती वाजता यायचं तेवढं फक्त मला सांग. भाऊ म्हटलं तुम्ही 4 वाजता या. भाऊ 3:30ला इथे पोहोचले. हे भाऊंचं आपल्यावरती असणारं प्रेम आहे आणि आपण त्याचा कुठेतरी फायदा करून घेतला पाहिजे. मित्रांनो अजूनही आपण संघटित झालं पाहिजे आणि विभागासाठी काहीतरी केलं पाहिजे. धन्यवाद. नक्कीच चांगलं मार्गदर्शन सर्वच वक्त्याने, सर्वच मान्यवरांनी चांगलं मार्गदर्शन आपल्या विभागासाठी केलंय. ज्याची आपण वाट पाहतोय तो क्षण येतोय, बक्षीस वितरण. तरी कोंढवी विभाग ग्रामीण क्रीडा असोसिएशन पर्व दुसरे अतिशय थाटा माटामध्ये ना भूतो ना भविष्य असा 16 इथे संपन्न झालाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचं नाव आहे, जो 2 दिवस ठाण म्हणजे ह्या मैदानामध्ये उपस्थित आहे, पाय रोवून उभा आहे, गुडघे अक्षरशः, तो आहे सडवली गावावरून आलेला कल्पेश मांढरे. मी आमच्या दोन्ही भगिनीताईंना विनंती करतो, सुगंधताई मोरे व सुशीलताई शेलार, की ह्या आपल्या भावाचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ट्रॉफी आणि कॅप देऊन, ट्रॉफी आणि कॅप देऊन. हॅलो चिक, हॅलो चिक. ह्या 9 कॅच पकडले त्याने. एका जागेवरती काल 3 पकडले आणि त्यानंतरच्या 6 कॅच, अशा 9 कॅच आपल्या भावाने पकडलेत. विक्रम केलाय. काठी सुद्धा सुंदर नाचवतो, आपण पाहिला असेल असा कल्पेश. त्यानंतर बेस्ट बॉलर कोण असेल? बेस्ट बॉलर कोणी सांगू शकेल? इकडून आवाज आलाय, इकडून विनीत सकपाळ सडवळे. बघा काय प्रेम आहे कोंढवी विभागाचं. आत्मविश्वास इकडे आहे परंतु बक्षीस इकडे गेलंय. प्रकाशदादा शिंदे आणि शरददादा निगुडसे या दोघांनी, प्रकाशदादा शिंदे आणि शरददादा निगुडसे यांच्या शुभ हस्ते विनीत. या विनीतचा मी किस्सा सांगेल. काल त्याला लग्नाची शॉपिंग करायची होती आणि मॅच होती आणि शॉपिंग बाजूला ठेवली आणि आपल्या गावासाठी मॅच खेळायला इथे आला. टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यालाही आपण सर्व भावी वाटचाली शुभेच्छा देऊ. त्यानंतर बेस्ट बॅट्समन कोण असेल? या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ज्यांनी चांगली बॅटिंग केली, सुजित वाघमारे, ज्याने 92 धावा बनवल्या असा सुजित वाघमारे ठरतोय बेस्ट बॅट्समन. मी सोपनदादा मोरे व अंकुशदादा जाधव दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या सुजित वाघमारे बेस्ट बॅट्समन ठरलाय. 92 धावा बनवले तब्बल आणि चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. त्याचा सन्मान होतोय. सन्मान चिन्ह म्हणजे ट्रॉफी आणि कॅप देऊन टाळ्या वाजून स्वागत करा आपल्या भावाचं सुजित वाघमारेचं. टाळ्या कमी होत आहेत. या स्पर्धेतील चांगलं काम केलं, आपण खेळ पाहिला आणि मी आवर्जून नाव घेईल. मी त्यांना इथे बसवलंय, मगाचपासून बसत नव्हते. आपण इथे जो हे सण साजरे करतोय प्रत्येक सण, पण त्याच्यासाठी कोतवाल म्हणजे कोंढवी विभागातील जास्त सैनिक आहेत हे मी नेहमीच बोलतो. असे सैनिक महेंद्र शिंदे यांच्या गावचा संघ राधाकृष्ण रेववाडी कोतवाल आणि ह्या संघाचं नेतृत्व करत होते महेंद्र शिंदे आणि टीम. तरी मी या कोतवाल टीमला विनंती करतो आणि कर्णधार यांना की आपण 3य क्रमांकाचं प्राइज घ्यायचं आहे.
प्राइज देतील खजिनदार मंगेश दादा जाधव, उत्तम दादा जाधव आणि केतन गजानन गजानन पार्टे साहेब या. तृतीय क्रमांकाचं प्राइज द्यायचं आहे. मंगेश जाधव साहेब खजिनदार, उत्तम दादा जाधव. टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या आर्मी मॅनसाठी. सैन्यातून आले सुट्टीवरती आणि चांगला खेळ त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने जबाबदारी दिली आणि विजय होत आहेत. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरतायत. तो संघ आहे राधाकृष्ण रेवाडी कोतवाल संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला श्री भैरी रवलनाथ क्रिकेट संघ परसुले दीपक जाधव आणि टीम या. मी सुनील दादा पवार, जितेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो आपण तृतीय क्रमांक द्यायचा आहे. सुनील दादा पवार आणि जितेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते परसुले संघाला ट्रॉफी, दीपक जाधव आणि संपूर्ण टीम. वरड शांतता राहा. सर्वांना बक्षीस द्यायचंय. ज्यांना भेटलं त्यांनी 2 मिनिटं शांतता राखा. प्रथम क्रमांक देईपर्यंत परसुले संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी. टाळ्या वाजवा परसुले संघासाठी. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. या स्पर्धेतील मालिकावीर कोण असेल? कॉन्फिडन्स सांगा मालिकावीरासाठी. शिवम सकपाळ, हे यंग टॅलेंटेड शिवम सकपाळ, ज्याने 6 विकेट घेऊन 57 धावा बनवल्यात आणि ठरतोय हा मालिकावीर. याचा सन्मान करतील बंटी पार्टे, जितेंद्र दादा दरेकर, जितेंद्र जाधव आणि राहुल दादा. या सर्व राहुल दादा या, राहुल दादा शिंदे या, जितेंद्र दादा या. टाळ्या होऊन जाऊ द्या शिवमसाठी. वॉटर फिल्टर द्या त्यांना, वॉटर फिल्टर पण द्या. आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे, कॅप आहे, कॅप द्या शिवमला. टाळ्या होऊन जाऊ द्या शिवमसाठी. मानाचा चषक, आणि या मानाचा चषकाचा मान कोणी मिळवला असन तर सडवली संघ ठरतोय. प्रथम कराचा मानकरी त्यांना सन्मानित करतील कृष्णकांत दरेकर साहेब आणि किशोर भाऊ जाधव साहेब, चॅम्पियन. संपूर्ण व्यासपीठ पण दोन्ही मान्यवर आणि संपूर्ण व्यासपीठ आणि सडवली संघ पूर्ण टीम. या सडवली सचिन येऊ द्या. आपल्या ट्रॉफी थोडी उंच करा. सचिन ट्रॉफी, किशोर भाऊ थोडी ट्रॉफी पुढे येऊ द्या. हा व्हेरी गुड. कल्पेश थोडा खाली बस, कल्पेश खाली बस. रेड टी शर्ट खाली बसा. थोडं थोडं ताईंना पण घ्या समोर. अध्यक्ष साहेब आपण पण या फोटोमध्ये. उत्तम दादा जा, उत्तम दादा जा. टाळ्या होऊन जाऊ द्या. सडवली संघ चॅम्पियन.